महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार असून सोलापूर जिल्ह्यातील अरण येथून या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात होणार आहे। अरण माता महाकाली शक्तीपीठ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे। ही पदयात्रा 25 एप्रिल 2026ला अरण येथून प्रस्थान करेल आणि सलग 10 दिवसांच्या प्रवासानंतर 4 मे 2026ला पुणे येथील प्रसिद्ध चतुश्रृंगी मंदिरात यात्रेचा समारोप होईल। 108 महंत राहुलजी मुनी महाराज अरण यांनी या यात्रेचं आयोजन केलं आहे। सकल हिंदू समाज, महाराष्ट्र राज्य आणि देशातील सर्व हिंदू बांधवांनी या पदयात्रेस आपले समर्थन द्यावे आणि अखंड हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकल्प करावा असे आवाहन महंत राहुलजी मुनी महाराज यांनी केलंय। राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच पदयात्रा असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे। जय श्रीराम। मी 108 महंत राहुल मुनी महाराज, गाव आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे। ही पदयात्रा 25 एप्रिल ते 4 मे ही पदयात्रेचा तारीख राहील। ही पदयात्रा आरण मध्ये जे महाकाली मंदिर आहे तिथून चतुश्रृंगी मंदिर पुणे येथे ही पदयात्रा निघणार आहे। तर ही पदयात्रेसाठी आपल्या महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील जे सर्व आखाड्याचे साधू संत महंत महामंडलेश्वर ह्या पदयात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत। 2000 हे साधू संत ह्या पदयात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत। ही 10 दिवसाची पदयात्रा असून ह्या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट जे आहेत ते लव जिहाद थांबवण्यासाठी, धर्मांतर थांबवण्यासाठी, हिंदूवर होणाऱ्या अन्याय थांबवण्यासाठी, गोरक्षा ह्याचा मुख्य उद्देश आहे। हे सर्व संरक्षणासाठी ही पदयात्रा निघणार आहे। महाराष्ट्रातील असतील, महाराष्ट्राच्या बाहेर असतील, तर ह्या पदयात्रेसाठी सर्वांनी उपस्थित राहून ही पदयात्रेला सर्वांनी समर्थन द्यावे। जय श्रीराम। जय श्रीराम। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।